कर्जमाफी. मित्रांनो, कर्जमाफी म्हटलं की शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळतो. पण आता उलटे होताना दिसत आहे. उलटा चोर कोतवाल को डाटे असा आपला महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे. कर्जबाजारीपणा आणि सततची नापिकी यामुळे गेल्या 5 वर्षात राज्यात 13,500 शेतकऱ्यांनी आपला जीवनयात्रा संपवली आहे. या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना राज्य सरकारकडून सानुग्रह अनुदान म्हणून 130 कोटी रुपये आता वाटप करणार आहे. मात्र अशा तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा सातबारा कायमस्वरूपी करून त्यांना कर्जाच्या विळख्यातून मुक्त करावे अशी आर्त हाक आता शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहे. बळीराजा हवालदिल झाला. एक काळ असा होता की ज्यावेळेस बळीराजाचं हे राज्य होतं. परंतु आता बळीराजाचं राज्य गेलं असून आता फक्त राजकारण्यांचं राज्य आलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलं असेल की राज्य सरकार शेतकऱ्यांना सानुग्रह योजना म्हणजेच कर्जमाफी योजना 130 कोटी रुपये वाटप करणार आहे. तर आता या 130 कोटी रुपयात शेतकऱ्यांची तहान भागणार का? आधीच या वर्षी महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर संपूर्ण भारतभर काही राज्यामध्ये भरपूर राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांची पीक तर सोडा, शेतकऱ्यांची गुरेढोर सुद्धा वाहून गेली. आता ही कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना राज्य सरकार मलम लावतायत का, असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होऊन शेतकऱ्यांनी राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर आता सरसकट कर्जमाफी हाच सक्षम पर्याय म्हणून महायुती सरकारनं विकास सोसायट्यांमार्फत माहिती मागून कर्जमाफीच्या दृष्टीने पाहिले पाऊल उचलले पाहिजे. मात्र यावेळी अटी शर्ती आणि निकषांच्या कचाट्यात शेतकऱ्यांना न अडकता सरसकट कर्जमाफी द्यावी अशी बऱ्याच तज्ञांची आणि शेतकऱ्यांची मोठी आर्त हाक आहे. तुम्ही पाहिला असेल की 2019 मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती. त्यानंतर आता 2025 हा संपत आला आणि 2026 लागला. फक्त 1 महिना बाकी आहे तरी शेतकऱ्यांची कुठल्याच प्रकारची कर्जमाफी झाली नाही. मग आता केवळ कर्जमाफी हा शेवटचा उपाय नसला तरी शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी तो एक भक्कम आधार ठरू शकतो. म्हणजेच आत्महत्येची दाहकता आणि वास्तव नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो NCRB आणि महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार 2020 ते 2024 या काळामध्ये जवळपास 13,500हून अधिक शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. आणि 2019 मध्ये तत्कालीन सरकारनं कर्जमाफी दिली असली मात्र 2 लाखावरील कर्ज आणि खासगी सावकारी या जाचामुळे आत्महत्यांचे सत्र आता थांबत नाही. उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे बळीराजा नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलत आहे. आता टेंबू योजनेचा आदर्श जर समोर घेतला तर दूरगामी विचाराची गरज, टंचाई आणि आत्महत्या रोखण्यासाठी टेंबू योजनेचे उदाहरण अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही पाहिला असेल की 2012-2013 मध्ये तांत्रिक निकष BC रॅशो न जुळाल्याने या योजनेला निधी नाकारला जात होता. मात्र आमदार अनिल बाबर आणि गणपतराव देशमुख यांनी सरकारला पटवून दिलं की टँकर आणि चारा छावण्यावर दरवर्षी होणारा खर्च वाचवायचा असेल तर योजनेला एकदाच मोठा निधी द्यावा लागेल. आज ही योजना 80% पूर्ण असून दुष्काळी भागाचा कायापालट झाला आहे. आता ही टेंबू योजना म्हणजे एक महत्वाचा निकष आहे. हा टेंबू योजना राज्य सरकारने नव्हे तर केंद्र सरकारने सुद्धा आपल्या डोळ्यासमोर घेणं गरजेचं आहे. मग आता न्याय कर्जमाफीला लावल्यास आत्महत्याग्रस्त कुटुंबांना द्यावा लागणारा निधी वाचेल आणि शेतकरी समृद्ध झाल्यामुळं सरकारला कर रूपाने अधिक महसूल मिळेल. मग आता यासाठी उपाययोजना म्हणून आता काय करायला पाहिजे, राज्य सरकारने कोणती योजना समोर राबवायला पाहिजे ज्यामुळे काठी भी तुटेगी आणि सांप भी मरेगा. तुम्ही पाहिला असेल की इस्रायल देश हा देश इतका वास्तव्यामध्ये भक्कम आहे की इस्रायल धर्तीवर मार्गदर्शन, हवामान आणि बाजाराचा अभ्यास करून सरकारने शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करून द्यावे. कृषी खात्याला अधिकार, विभागावर पिकांचे हंगाम ठरवून देण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि तज्ज्ञांची मतं द्यावी. त्याचबरोबर शासकीय योजनांची पोहोच बँक आणि सावकारांचा तगादा थांबवून शासकीय योजनेचा शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात. म्हणजे की शासकीय शेतकऱ्यांच्या ज्या योजना असेल या योजना थेट डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचवल्या तर मधामध्ये जे एजंटगिरी होते या एजंटगिरीमुळे सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्याचपैकी मदत मिळत नाही. मग आता एजंटगिरी थांबवून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हा लाभ जर दिला तर शेतकऱ्यांच्या नक्कीच आत्महत्या थांबेल
आणि सरकारवर जो शेतकऱ्यांचा रोष आहे हा रोष सुद्धा कमी होईल. मग आता मुद्दा हा कर्जमाफीचा होता. राज्य सरकारने ज्यावेळेस मतदान होतं, मतदानाच्या वेळेस तात्कालीन राज्य सरकारने सांगितलं होतं की जर आमची सरकार आली तर शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा आम्ही कोरा करणार. हा मोठा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, परंतु हा शब्द अद्यापही पाळलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठा रोष राज्य सरकारवर व्यक्त केला. आता कर्जमाफी म्हणलं तर शेतकऱ्यांचा चेहरा हा उजळत निघतो, कारण की तुम्ही पाहिला असेल की जवळपास 2 ते 4 वर्षापासून शेतकऱ्यांना फक्त नापिकीचा सामना करावा लागत आहे. सावकाराच्या थोडा, परंतु जी आपली होमराज असते, जी बँकेतून सरकारकडून जे कर्ज घेतलेलं असतं, हे कर्ज सुद्धा शेतकरी फेडू शकला नाही. मग आता यावर विचार करायला पाहिजे राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सरसकट द्यावी किंवा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी. हा मुद्दा सरकारने आता उचलला पाहिजे. आणि आता लवकरच सरकारने जर कर्जमाफी केली नाही तर शेतकरी हा हवालदिल होऊन पुन्हा शेतकरी हा आत्महत्या करेल किंवा शेतकरी एक वेगळ्याच मार्गाने सुद्धा जाऊ शकतो. हाच संदेश या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, या आजच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारला दिलेला आहे. मित्रांनो, कर्जमाफी जर झाली, कर्जमाफी व्हावी या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या. अशीच कामाचे आणि योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील.